MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो तथागत प्रतिष्ठानच्या वतीने। आणि सर्वात प्रथम आजचे जे कार्यक्रम आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तथागत प्रतिष्ठानच्या वतीने जे काही आपण आज कार्यक्रम आयोजित केला आहे त्या ठिकाणी या सर्वांचे तुमचे मी स्वागत करतो। आपण जोरदार टाळ्या वाजूया या विद्यार्थ्यांसाठी, मान्यवरांसाठी आणि आपल्या स्वतःसाठी। काही वेळ न घेता सर्वात प्रथम जे मान्यवर आपल्यामध्ये आले आहेत त्याच्या आधी आपण या ठिकाणी महामानवांचा हार घालणार आहोत। तर मी विनंती करतो मान्यवरांना आज आपण तथागत प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो कार्यक्रम घेतला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 150वी जयंती होती। तर आम्ही सर्व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं यावेळेस शिडीला फाटा देत आपण काहीतरी शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे। तर प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी एक निर्णय घेतला, त्या ठिकाणी जे पहिली ते 5वी 6वी पर्यंत जे विद्यार्थी असतील ते लेकरांसाठी स्कूल बॅग आणि वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतला। त्यामध्ये मेहरनाथ दलचुरी साहेब, मेहरबाबा ट्रस्टचे विश्वस्त यांनी सुद्धा आम्हाला मदत केली। त्याचप्रमाणे विवेकजी घोडके साहेब यांनी सुद्धा आम्हाला मदत केली। त्याचप्रमाणे मतीन शेख यांनी सुद्धा आम्हाला मदत केली। नादिर भाई असतील आणि त्यांचे सहकारी असतील यांनी सुद्धा आम्हाला सदर साहित्यासाठी मदत केली। तर यावर्षी आम्ही जो कार्यक्रम घेतला ह्योच कार्यक्रम परत पुढच्या वर्षी देखील आपण करणार आहोत। आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठरवलेलं आहे का 100 विद्यार्थ्यांची आम्ही वर्षानुवर्ष मदत करणार आहोत। त्यातून आम्हाला त्याच्यामधून 5 जरी विद्यार्थी जरी घडले त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला भविष्यात विचारलं नाही तरी चालेल, पण बाबासाहेबांचा जो उद्देश होता का प्रत्येक घटकातला व्यक्ती हा शिकलाच पाहिजे, त्यासाठी पुढील काळामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे। आम्ही ज्या भागामध्ये राहतो तो सरजेपूर आहे, त्या भागामध्ये गोकुळवाडी, त्या भागामध्ये रामवाडी आहे, कोटला आहे, हा सगळा स्लम भाग आहे। स्लम भागातले विद्यार्थी एक तर लवकर शिक्षण घेत नाही। 5वी 6वी 8वी 9वी 10वी झाली, 11वीला तो व्यवस्थित शिक्षण घेत नाही, तो बाई होतो। पण माझ्या लेकरांना एकच सांगतोय का भाऊ 11वीला गेलं तर 12वी नंतर तुम्ही काय केलं पाहिजे हे लक्षात घ्या। कुठतरी शासकीय नोकरी लागलं पाहिजे, कुठतरी चांगला अधिकारी बनलं पाहिजे। आपल्या समोर विवेकजी घोडके साहेब आहेत, ते जीएसटी कमिशनर आहेत, त्यांच्यासारखं काहीतरी बनलं पाहिजे। या पुढील काळामध्ये आम्ही मार्गदर्शन शिबिर सुद्धा चालू करणार आहे। घोडके सरांचं आमचं बोलणं आलं, MPSC UPSCचे आम्ही क्लासेस सुद्धा घेणार आहोत। फक्त आपल्या भागातल्या स्लम भागातल्या विद्यार्थ्यांनी त्याला आलं पाहिजे। या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक नागरिकाला सांगतो, जे आम्ही प्रयत्न करतो ते तुम्ही सुद्धा प्रयत्न करा। या ठिकाणी मी थांबतो, पण विद्यार्थी सोबत त्यांचे पालक सुद्धा या ठिकाणी आले। सर्वांचे मी तथागत प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो। यानंतर लगेच सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि वही देण्यात येईल। जय भीम। शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे या भावनेने प्रेरित होऊन तथागत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माझे बंधू सुशांत मस्के यांनी हा एक चांगला उपक्रम या वर्षीपासून चालू केलेला आहे। आणि सुरुवातीच्याच काळामध्ये म्हणजे पहिल्याच कार्यक्रमामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मुलांची गर्दी होईल अशी अपेक्षा नव्हती, परंतु खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रमाला गर्दी झालेली आहे। या कार्यक्रमाला ज्यांनी तथागत प्रतिष्ठानला मदत केली त्या सर्व देणगीदारांचे, मित्रमंडळींचे मी या ठिकाणी आभार मानतो। आणि या ठिकाणी जे कोणी राजकीय क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले मित्र आमच्या उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो। आणि अशाच कार्यक्रम यापुढे देखील तथागत प्रतिष्ठान सुशांत मस्के, संपदा मस्के यांच्या हातून घडो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। जय भीम। त्यामुळे सर्व ते मानसिकतेत होतो आम्ही, परंतु 15 दिवसापासून सुशांत भाऊंनी मला सांगून ठेवलं होतं की आज असं आपल्याला कार्यक्रम करायचा आहे। गेले काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून सुशांत भाऊ आणि आम्ही नेहमी एकमेकांच्या संपर्कात आहोत। सुशांत भाऊंच्या संपर्कात आल्यापासून मला हे प्रकर्षानं जाणवलं आहे की त्यांच्यासोबत जे तुमच्यासारखे कुटुंब जोडले गेलेले आहेत, हा एक घरोबा जो तयार झालेला आहे, तर त्याचं आपण एक विधायक असं कामामध्ये त्याचं परिवर्तन करावं अशी पद्धतीची चर्चा आम्ही करत होतो। त्यातूनच सुशांत भाऊंची संकल्पना आली की आपण जे
शाळेतले विद्यार्थी आहेत, विशेष करून मला वाटतं हे 5वी पर्यंतचे शाळेतले विद्यार्थी असतील सगळे ना. तर या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी आणि एक कुटुंब आणि सर्व कुटुंबांचा एक समाज म्हणून आपण सगळे एक आहोत. या मुलांच्या पाठीमागे त्यांचे पालक आणि सुशांत भाऊंसारखे सच्चे कार्यकर्ते आहेत. ही जाणीव आणि हा आत्मविश्वास या छोट्या मुलांना देण्यासाठी सुशांत भाऊंनी हा जो कार्यक्रम राबवलेला आहे त्याला माझ्या संपूर्ण कुटुंबातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि हे काम उत्तरोत्तर वाढत जाण्यासाठी जे काही माझ्या कुटुंबातर्फे सुशांत भाऊ आणि हे जे प्रतिष्ठान आहे ते वाढवण्यासाठी मला जे जे काही करता येईल, जे काही सहकार्य त्यांना करता येईल मी वेळोवेळी करत जाणार आहे. आणि आपल्याकडनंही हीच अपेक्षा आहे की सुशांत भाऊंच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहून या नगरमध्ये एक विधायक अशी मोठी चळवळ आपल्याला नवीन पद्धतीची करायची आहे. आपण आज हा कार्यक्रम जो राबवत आहोत तो बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने राबवत आहोत. आपण विशेष करून मला विद्यार्थ्यांच्या पालकांना सांगायचं आहे की दरवर्षी नगरमध्ये ज्या पद्धतीने आपण जयंती उत्साह साजरे करतो तर त्याचं पुन्हा वर्षभरात विधायक कशामध्ये ते परिवर्तन होत नाही, त्याच्यातनं रिझल्ट काय आपल्याला दिसत नाही. हे आपण हे कशासाठी करतोय, बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं, तर त्याची सुरुवात म्हणून एक शिक्षणाचं असं महत्त्व सांगितलं जातं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे वाघिणीचं दूध आपल्या विशेष करून या मागासवर्गीय समाजातील मुलामुलींना वर आणण्यासाठी ज्या प्रमाणात आपल्या सर्वांना देणं शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न आपापल्या परीने आपल्याला करायचा आहे. इथे कोणाचं किती पैसे देतो तो भाग नाही आहे किंवा कोण किती कशा वस्तू स्वरूपात मदत करतो तो भाग नाही आहे. पण एक मानसिक पाठबळ जे सुशांत भाऊंना आवश्यक आहे, त्यांच्या प्रतिष्ठानला आवश्यक आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आवश्यक आहे, ते आपण सर्वांनी या जयंतीच्या निमित्ताने एक संकल्प करावा आणि इथून पुढं उत्तरोत्तर रोजच आणि वर्षभर सुशांत भाऊंच्या पाठीमागे या प्रतिष्ठानची वाढ होण्यासाठी जे जे काही आपणातर्फे सहकार्य करता येईल ते करत जावं. आपले विचारही आम्हाला सांगावेत, आपल्याला काय काय अपेक्षा आहे, आपण काय करू शकतो. सुशांत भाऊंचे आमचे विचार आपण ऐकावेत आणि नगरमध्ये एक चांगल्या पद्धतीचं मोठं काम आपल्याला उभं करायचं आहे जेणेकरून आपल्याला इतर समाजाची म्हणा किंवा इतर जे काही असेल पद्धतीने जी मदत घेतली जाते त्याची आवश्यकता आपल्याला स्वतःलाच पडणार नाही, अशी वेळ आपल्याला आणायची. तर यासाठी आपण सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत अशी सर्वांकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा जय भीम. जय भीम. प्रतिष्ठानच्या सर्वांचे आणि या ठिकाणी स्वागत करतो. सर्वप्रथम तथागत प्रतिष्ठानच्या वतीने आणि सर्वात प्रथम